29 जानेवारी रोजी माघी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यासाठी जवळपास राज्यभरातून 5 ते 7 लाख भाविक येण्याचा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। आपण बघू शकतो की माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी कर्नाटक असेल, कोकण असेल, त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक भाविक आजपासूनच तर पंढरपूरमध्ये यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर तर विठ्ठल दर्शन रांग गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी 8 पत्रा शेडची तर निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर एका पत्रा शेडमध्ये जवळपास 20,000 भाविक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक भाविकाला सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं आणि सुखकर दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासन आपण बघितलं तर या पत्रा शेडमध्ये भाविकांना चहा असेल, नाश्ता असेल, त्याचबरोबर मिनरल वॉटरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मिनिटाला जवळपास 45 भाविक विठ्ठलाचं दर्शन करतील अशी चोख व्यवस्था मंदिर प्रशासन केली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर हे 8 पत्रा शेड आजच पूर्ण भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर भाविकांना कुठलाही या मंडपामध्ये त्रास होण्यासाठी विश्रांती कक्ष असेल, त्याचबरोबर आपत्कालीन कक्ष असेल, आरोग्याच्या सगळ्या सुविधा ह्या मोफत मंदिर प्रशासन दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास आज 12 ते 15 तासाचा देखील कालावधी लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत या 29 जानेवारी रोजी होणाऱ्या माघी यात्रेच्या सोहळ्याची तयारी आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।